सातारकर, तुमचा पण हेअर कलर फक्त 4-5 वॉश मध्ये फेड होतोय का? किंवा हायलाइट्स केले तरी व्हिजिबल वाटत नाहीत का? तर ही स्टोरी तुमच्यासाठी आहे. पूजा मॅडम राधिका रोड वरून फक्त आपल्या रील्स बघून आमच्याकडे आल्या होत्या. त्यांचा मेन प्रॉब्लेम असा होता की त्यांनी कलर केला की तो टिकत नव्हता. काही वॉशेस नंतरच फेड व्हायचा आणि हायलाइट सुद्धा दिसत नसायच्या. त्यातच त्यांचे 60 ते 70% हेअर ग्रे होते. मग आम्ही त्यांना डायरेक्ट प्रोसेस न करता आधी पॅच टेस्ट घेतली. विथ प्रिलाइटनर आणि विदाउट प्रिलाइटनर अशा दोन्ही प्रकारे टेस्टिंग केली. रिझल्ट प्रॉपर येत होता, पण मॅडमला लॉंग लास्टिंग हायलाइट्स पाहिजे होते, म्हणून आम्ही त्यांना प्रिलाइटनर वापरून चॉकलेट ब्राऊन शेड मध्ये हायलाइट केले, जे जास्त व्हिजिबल आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील. फायनल लुक पाहून त्या खूप खुश झाल्या. त्यांचा कलर जास्त काळ टिकावा म्हणून आम्ही त्यांना कलर प्रोटेक्टर शॅम्पू आणि हेअर मास्क सुद्धा सजेस्ट केला. यानंतर प्राजक्ता मोहिते मॅडम आल्या. त्यांनी आपली हेअर स्पाची सिरीज घेतलेली आहे आणि आज त्यांचा सेकंड सेशन होता. त्यांना डॅन्ड्रफ आणि ड्राय रफ हेअरचा प्रॉब्लेम होता, पण फक्त सेकंड सेशन नंतरच डॅन्ड्रफ खूप प्रमाणात कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यानंतर संस्कृती संगमनगर मधून आली होती. तीही आपला रील पाहूनच. तिचे हेअर खूपच लॉंग होते, पण तिला शोल्डर लेन पर्यंत कट करायचे होते. आम्ही तिला परफेक्टली यू कट दिला, ज्यामुळे तिचा लुक खूप नीट, स्टायलिश आणि मॅनेजेबल झाला. शेवटी शीतल मॅडम विसावा नाका येथून आल्या होत्या. त्यांना हेअरफॉल आणि ड्राय स्कॅल्पचा प्रॉब्लेम होता. आम्ही त्यांना हेअर स्पा सजेस्ट केला आणि फक्त पहिल्याच सेशनमध्ये खूप चांगला रिझल्ट दिसला. स्पा दरम्यान आम्ही अँटी हेअरफॉल सिरम, हायड्रेट बुस्टिंग सिरम, व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स आणि स्टीम थेरपी वापरली, ज्यामुळे स्कॅल्प डीपली नरिश झाला आणि हेअर स्मूथ झाले. कम्प्लीट सोल्युशन मिळावं म्हणून त्यांनी फुल स्पा सिरीज घेतली. सातारकर, जर तुमचाही हेअर कलर टिकत नसेल, डॅन्ड्रफ किंवा हेअरफॉलचा त्रास असेल, तर आत्ताच डीएम करा हेअर आणि तुमचा कन्सल्टेशन बुक करा. थँक्यू.